आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 24वे पुष्प आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धम्मदीक्षेची मोहीम या ठिकाणी सुरू आहे. धम्मदीक्षेची मोहीम पाहत असताना आपण या ठिकाणी काल पाहिलेलं आहे की राजा बिंबिसाराची या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेले आहे की सारिपुत्त आणि मोगलयान यांची सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. तद्वतच या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुदत्ताची धम्म दीक्षा. सुदत्त जो आहे हा कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते आणि सुदत्त हा त्या राजाचा कोषाध्यक्ष अर्थातच खजिनदार होता. खजिनदार होता आणि त्याचं जे काही वर्तन आहे तो गरिबांना उदार अशा देणग्या देत असे. तद्वतच या ठिकाणी तो कुणी भुकेल्याला अन्न देणं, ज्याला काही आवश्यक गरजा आहेत अशा गरजा गोरगरिबांच्या मदतीला तो धावून जाई असा तो सुदत्त या ठिकाणी होता. आणि मग त्याला काही त्याच्या खाजगी कामानिमित्त राजगिरी येथे अर्थातच राजगृह या ठिकाणी त्याला जावं लागलं होतं. काही कामानिमित्त जसं आपणही दुसऱ्या गावाला जातो तसं आता हा श्रावस्ती नगरीहून राजगिरी राजगृह येथे निघालेला आहे. राजगृह येथे जातो तर त्या ठिकाणी त्याची बहीणही दिलेली असते. त्याची बहीण तिथे दिलेली असते आणि मग तिथं बहीण असते म्हणून त्या ठिकाणी तो भेटायला जातो. काही काम असेल ते कामही करतो आणि बहिणीकडे जातो. जसं आपणही एखाद्या गावाला आपलं नातेवाईक असेल तर आपण त्यांनाही भेटतो आणि आपलं काही काम असेल तर
तेही करतो. तशाच पद्धतीने हा सुदत्त जो आहे, हा सुदत्त या ठिकाणी तो काम करत आहे आणि आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जात आहे. आता बहिणीच्या घरी गेलाय. बहिणीच्या घरी गेलेला असताना त्या ठिकाणी त्याला कुणी पाहायला रिकामं नाही, कुणी पाणी द्यायला रिकामं नाही, न कुणी त्याची विचारणा करायला रिकामं नाही. सगळे जे आहेत ते आपापल्या कामामध्ये कसे आहेत, व्यस्त आणि मग्न आहेत. आता कामामध्ये व्यस्त आणि मग्न कसे आहेत, कुणी घराची सजावट करते, कुणी त्या जे पंचपक्वान्न अन्न शिजत आहे तिकडे कुणी पाहते, जे कुणी या ठिकाणी फुलं वगैरेची सजावट करत आहे, कुणी पेंडॉल या ठिकाणी बांधत आहे. अशी वेगवेगळी या ठिकाणी सजावट त्या राजगिरीला, राजगृह येथे या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या इथे सुरू आहे. ना मेवणा बोलायला तयार नाही, ना बहीण बोलायला तयार नाही, ना तिथलं कुणीच बोलायला त्याला तयार नाही. आता त्याला वाटलं इथं नेमकं काय आहे, मी एवढं आलो तर मला कुणीच बोलायला इथे हे नाही. जे ते आपल्या कामातच व्यस्त आहे असं त्या भावाला वाटलं. आणि मग त्याला वाटलं जर कुणाचा काही इथं कार्यक्रम असेल तर मला काही सांगितलंय नाही, मला काही सूचना नाही, आणि मी तर आलेलो आहे, मला ते पण माहित नाही की काही कार्यक्रम आहे का, काय काही लग्न समारंभ आहे का, आणखी काही वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचीही तयारी चाललेली आहे का, असं त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. आता विचार येतात आणि मग आता तो विचारतो की ही सजावट, हे पंचपक्वान्न आणि हे सगळा थाटमाट यासाठी इथं काय आहे की नेमकं हा सगळं तुम्ही याच्यामध्ये मग्न आहात. आता विचारणा केलेली आहे आणि विचारल्यानंतर त्याला उत्तर भेटतं की या ठिकाणी भगवान बुद्ध येणार आहे, त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठीच ही तयारी होत आहे. आता बुद्धांचं नाव त्यानेही ऐकलं होतं, त्याच्याही कानावर होतं, परंतु आता नेमके बुद्ध कसे आहेत, बुद्ध काय आहेत आणि त्यांच्यासाठी ही एवढी जोमाची तयारी आहे हे पाहण्यासाठी त्याला खूप त्याचं मन असं उत्कट झालं, जसं आपण म्हणतो उतावळं झालं. आता त्या रात्रभर त्याला काही झोप आली नाही, इकडच्या आडांगावर तिकडच्या आडांगावर व्हायला, इकडच्या आडांगावर तिकडच्या आडांगावर व्हायला, त्याला काय रात्रभर झोप नाही. त्या डोक्यामध्ये सदोदित तेच विचार या ठिकाणी खेळत आहेत. आता सकाळच्या पहिल्या प्रहरी, सकाळ होते आणि सकाळची पहिली प्रहर सुरू होते 4 वाजल्यापासून. आता त्याला झोप नाही, तो आता झोपेतून उठला आणि रस्त्याने चालायला लागला. आता त्याला वाटलं बुद्ध कोणत्या दिशेने येतात त्या दिशेने तो चालत आहे, त्या दिशेने तो चालायला लागला आहे. आणि मग त्याला या ठिकाणी जाता जाता वस्तुस्थिती त्याला या ठिकाणी समजल्यानंतर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागताच्या भेटीसाठी तो त्याच रात्री निघालेला आहे. म्हणजे त्या सकाळच्या प्रहरी या ठिकाणी तो निघाला आहे. तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव, आता तिथे तो येत आहे आणि बुद्ध जे आहेत प्रत्येकाला या ठिकाणी जाणत होते. बुद्धांनी त्याच्या हृदयामध्ये त्याच्यातले जे काही शुद्ध भाव आहेत ते शुद्ध भाव ओळखले आणि सांत्वनपर त्यांनी शब्दांनी त्यांना त्याचे स्वागतही केले. आणि आसनस्थ झाल्यानंतर, म्हणजे दोघंही या ठिकाणी बसलेले आहेत, आसनस्थ झाल्यानंतर सुदत्ताने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन करण्याची इच्छा त्या ठिकाणी बुद्धाला व्यक्त केली. आता दोघंही बसलेत आणि आता सुदत्ताने धार्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि तथागतांनी त्याची इच्छा आता मान्य केली. आपले जीवन कोण घडवितो, आता या ठिकाणी धार्मिक चर्चा सुरू आहे. आपले जीवन कोण घडवितो, तो ईश्वर वस्तुमानाचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती. जर ईश्वरानेच हे जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट या ठिकाणी असायला
नको होती, कारण ते स्वतः त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि मग कुणाला सुद्धा दुःख आणि अनासक्ती या ठिकाणी असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासून झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारणही असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडा होतो, हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. असं बुद्ध या ठिकाणी कुणाला म्हणतात? सुदत्ताला म्हणतात. कुणाला म्हणतात? सुदत्ताला म्हणतात. आणखी असे म्हटले जाते, आता त्यांनी दुसरा प्रश्न केलेला आहे की आणखी असं म्हटलं जातं की ब्रह्म हे जगतकारक असू शकत नाही. बी पासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल, असा प्रश्न केलेला आहे. जर तो सर्वव्यापी असेल तर निश्चितचपणे त्याचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की आत्मा निर्माता आहे, पण जर आत्माच निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. दुःख आणि सुख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती आत्म्यानेच निर्माण केली असणे कसे शक्य आहे? दुसरं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काहीही नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळून घेण्याचे काय प्रयोजन आहे? आणि म्हणून आमचे म्हणणे असे आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्याच नाहीत. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी काहीही निर्माता नाही. तर आपल्याच कृत्याचे हे काय आहेत? तर आपल्याच कृत्याचे, आपल्याच कर्माचे आणि आपणच केलेल्या काही कामाचे बरे वाईट परिणाम होत किंवा असतात. सर्व वस्तू ज्या आहेत त्या प्रत्येक समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाने केलेला असतो तो अंतर्बाह्य कसा आहे? सोन्याचाच आहे ना. आणि म्हणून आपण ईश्वर पूजेच्या काही त्याच्या प्रार्थनेच्या या थोटांडांना स्थान त्याग करूया ज्याच्यापासून काहीही फायदा नाही. अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत असून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा याचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्याचे फळही आपल्याला कसं असेल? कुशल कर्माचं फळ कसं असेल? गोड आणि चांगलं असेल. तदनंतर सुदत्त म्हणाला, भगवंतांनी जे जे या ठिकाणी सांगितलेले आहे ते सत्य मला या ठिकाणी उमजले आहे, समजले आहे, कळाले आहे आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी या ठिकाणी भगवंती इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला या ठिकाणी उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत भगवंत, आणि विपुल अशी संपत्ती मिळवल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंदच वाटतो. मी त्यासाठी खूप असे परिश्रमही करतो. माझ्या पदरी पुष्कळ असे नौकर चावकरही आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवनसुद्धा अवलंबून आहे. आपले शिष्य परिवर्जाच्या सुखाची प्रशंसा करतात आणि जगातील अशांतीला दोष देत असतात. मी असे ऐकले आहे की ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसाचा हक्काचा त्याग केला आहे आणि त्या सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला त्यांनी उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनात उत्कंठ लागून राहिली आहे. आणि म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्देय याचा मी त्याग केलाच पाहिजे का? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी ग्रहहीन झालेच पाहिजे का? असा भगवंताला त्यांनी प्रश्न केला. त्यावर भगवंत काय म्हणाले आहेत सुदत्तला?
उदात्त आणि अष्टांगिक मार्गाने, उदात्त म्हणजे जसं म्हणतो आपण एखाद्याला किती उदार भाव आहे, किती उदार आहे असं जसं म्हणतो, तसं या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून आहे, जो संपत्तीला चिकटून राहतो, त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटून राहणं तर हे काय आहे, हे विष आहे. तर हे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले आहे. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि तो जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो, खूप दिलेला आहे परंतु त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा माहित पाहिजे ना. आणि म्हणून तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना कसा आहे, एक प्रकारचं वरदान आहे. माझे तुम्हाला असं म्हणणं आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करत नाही, तर त्याची अभिलाषा, त्याची लालसा, त्याची तृष्णा, त्याची अभिलाषा त्याला गुलाम करत राहते. केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. काय म्हटलेलं आहे, केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा या ठिकाणी काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जीने काय आहे तर घृणास्पद आहे. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने ग्रहीण व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे. धम्म काय सांगतो की माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आणि आपले चित्त, आपलं मन, आपले चित्त हे शुद्ध करावे. सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनत आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्शही न होणाऱ्या या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती, समाधान ही खात्रीने त्याच्या मनात वास करील. आणि या ठिकाणी सुदत्ताला आता मात्र सत्याचं दर्शन झालेलं आहे. सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे त्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. आणि मग त्याने आता भगवंताला विनवणी केलेली आहे. काय विनवणी केली की भगवंत तुम्ही आमच्या श्रावस्ती नगरीमध्ये या. तुम्ही हा जो वर्षावास आहे किंवा तुम्ही आमच्या या श्रावस्ती नगरीमध्ये या. आता ही चर्चा त्या ठिकाणी त्यांची झाली. त्याला सगळा धम्म रुजला आणि पटला, कारण तो आधीच या ठिकाणी सदाचरणी होता. आणि मग त्याला धम्म कळायला काही वेळ लागेल का? नाही लागणार. त्याला धम्म तो लागलीच त्यांनी जाणला आणि कळाला. आणि बुद्धाला तो म्हटला की तुम्ही आमच्या श्रावस्ती नगरीमध्ये या. बुद्धांनी त्या ठिकाणी मौन पद्धतीने संमती दिली. आता बुद्ध माझ्या नगरीमध्ये येणार, नगरीमध्ये येणार. आणि आता ते सगळे तयारीला लागले, जसे आपण या ठिकाणी आता तयारीला लागलेला आहात. बुद्ध त्यांच्या नगरीमध्ये येणार, आता ते तयारीला लागलेले आहेत. आणि तयारीला लागलेले असताना
त्यावेळेस जे आहे कुठेही राहण्याची सोय नव्हती. आता बुद्धांना तर राहण्यासाठी व्यवस्था हवी आहे. आता त्याला विचार असा पडला की जिथे हे लोक राहतात श्रावस्ती नगरीमध्ये, त्या नगरीपासून जास्त दूरही नाही आणि जास्त नगरीपासून जवळही नाही, म्हणजे लोकांना सोयीस्कर असावे की जाण्या येण्यासाठी त्या विहारामध्ये. आणि अशा पद्धतीची आता तो जागेची शोधाशोध करू लागला. अशी एक शांत आणि रमणीय जागा असावी की ज्या ठिकाणी मी बुद्धांना या ठिकाणी ती दान देऊ शकेल. आता तो शोधाशोध करू लागला आणि मग शोधता शोधता त्याला त्या जेतराजाची जी जागा आहे नजरीस पडली. जेतराजाची जागा नजरीस पडली. ती जेतराजाला खूप अशी ती जागा त्याची प्रिय होती. परंतु ती जागा आता या सुदत्ताच्या मनामध्ये भरलेली आहे. कारण त्याच्या मनातला भाव कसा होता? निस्वार्थी होता, उदार भाव होता, निस्वार्थी भाव होता. आता तो त्या राजाकडे गेला. कोणत्या राजाकडे गेला? जेतराजाकडे गेलेला आहे. जेतराजाला तो येतो आणि जेतराजाला विनंती करतो की आपली जी त्या ठिकाणची जागा आहे ती मला हवी आहे आणि मला ती बुद्धाला दान द्यायची आहे. परंतु जेतराजा त्या ठिकाणी त्याला वाटतं हा उगाच म्हणतोय, एक खजिनदार आहे आणि हा मस्करी करत आहे का काय, असं त्याला त्या ठिकाणी वाटलं. पहिल्यांदा त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आता दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा त्या सुदत्ताने जेतराजाला तीच विनंती केलेली आहे की महाराज तुमची ती जागा मला या ठिकाणी विकत द्या. पुन्हा त्याला वाटलं हा काय बोलतोय, कारण एवढी ही जागा विकत मागत आहे आणि हा तर साधा खजिनदार आहे. तो पण म्हटला तुला ती जागा विकत घ्यायची का? त्या जागेवर तू जेवढे तुला जागा घ्यायची तेवढ्या जागेवर तू सुवर्ण मुद्रा पसरव आणि ती जागा तू विकत घेऊन टाक. मनामध्ये जे भाव आहेत ते श्रद्धा भाव. कोणचे भाव होते हे? श्रद्धा भाव. श्रद्धा कशी होती? डोळस श्रद्धा होती. श्रद्धेचे भाव, श्रद्धा उमलून आलेली आहे. आणि मग तो या ठिकाणी घरी गेला आणि आपल्या गाड्याच्या गाड्या त्या ठिकाणी त्याने झुपल्या आणि गाड्या त्या जागेपाशी त्याने आणून ठेवल्या. सगळ्या जागेवर तो या ठिकाणी सोन्याच्या मुद्रा पसरवत आहे. बऱ्याच जागेवर या ठिकाणी सोन्याच्या मुद्रा पसरवल्या गेल्या, अर्ध्या जागेवर, आणि पुन्हा पुन्हा हा पसरवतच आहे. लोक खूप अशी जमा झालेली आहेत ते पाहण्यासाठी. ही सगळी वार्ता आता त्या जेतराजाला सुद्धा जाऊन त्याच्या कानावर गेलेली आहे की या ठिकाणी हा सुदत्त सोन्याच्या मुद्रा या ठिकाणी पसरवून ती जागा या जेतराजाची तो विकत घेत आहे. सगळीकडे ही वार्ता पसरता पसरता त्या जेतराजाच्या महलामध्ये कानावर जाऊन पडली. जेतराजा आता मात्र उठला, आपल्या रथात निघलेला आहे. जिथे त्याची जागा होता तिथे आला. पाहतो तो हे दृश्य त्यांनी पाहिलेलं आहे. हे जे काही भाव आहेत हे भाव खरोखरच चांगले आहेत, श्रद्धेचे आहेत, पुण्यत्वाचे आहेत, दानकर्माचे आहेत. त्या ठिकाणी तो पाहतो त्याच्या चित्तातले, त्याच्या मनातले भाव सुद्धा या ठिकाणी जागृत होतात. जागेवर सुवर्ण मुद्रा पसरवता पसरवता चतकोर भाग या ठिकाणी खाली असतो. चतकोर भाग या ठिकाणी खाली असतो. त्या चतकोर भाग या ठिकाणी खाली असलेला आहे आणि त्याच्या मनातले या दानपारमिता त्याच्या ही चित्तातली जागृत होते. आणि मग तो म्हणतो, अरे सुदत्ता थांब जरा, थांब जरा, थांब. जी माझी राहिलेली जागा आहे तिच्यावर तू आता सुवर्ण मुद्रा पसरवू नकोस. मला सुद्धा या दानाचा भागीदार होऊ दे. आणि ती जागा तेवढी ती या ठिकाणी देतो. आणि तदनंतर तो सुदत्त जो आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी 6 मजली इमारत, जो विहार आहे तो बांधतो. 54 कोटी सुवर्ण मुद्रा एवढी तो खर्च करून भव्य दिव्य अशी 6 मजली या ठिकाणी तो विहार बांधतो. सगळ्यात
वरची जी कुटी आहे ती चंदनाची असते आणि बाकीचे भिक्खू संघाला या ठिकाणी राहण्यासाठी सगळी अशी सुव्यवस्था त्याने केलेली असते. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला त्यांनी झाडं सुद्धा लावलेली असतात. जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा या ठिकाणी भगवंताची पावलं त्याच्या नगरीमध्ये येणार आहेत आणि तो रस्ता सुद्धा या ठिकाणी करतो. बुद्ध आता त्याच्या नगरीमध्ये येत आहेत. बुद्ध आता त्याच्या नगरीमध्ये येत आहेत. जी श्रावस्ती नगरी, ही श्रावस्ती नगरी जी आहे एक मुख्य अशी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. मुख्य अशी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. कारण त्या पाली भाषेमध्ये लोक म्हणत की भिड असती तर त्या ठिकाणी असं म्हटलं जायचं की इथे सगळं काही मिळतं, कोणतीच गोष्ट नाही की इथं मिळत नाही. म्हणून अशी मुख्य बाजारपेठ म्हणून या ठिकाणी श्रावस्ती नगरी नावलौकिकाला होती. त्या श्रावस्ती नगरीमध्ये या ठिकाणी आता तो बुद्धाला हा विहार जो आहे दान देतो. बुद्धाला हा विहार दान देतो आणि मग दान दिल्यानंतर बुद्धाला तो शरणही जातो. बुद्ध मात्र त्याच्या या तत्वज्ञान जे आहे त्याचं तत्वज्ञान स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या या चरणाशी आपलं जे मस्तक आहे नमविलं आणि हात जोडून त्याने त्यांना जी दीक्षा दिलेली आहे ती मात्र भिक्खूची दिलेली नाही, तर त्या सुदत्ताला या ठिकाणी उपासकाची दीक्षा दिलेली आहे. कारण त्याचं आचरण आणि तो या ठिकाणी समाजाला आवश्यक आहे. तो गरिबाचा दाता होता, गरिबाला दान देत होता, गरिबाच्या सगळ्या गरजा त्या पूर्ण करत होता आणि म्हणून ते लोक त्याला अनाथ पिंडक सुद्धा म्हणायचे. अर्थातच तो अनाथाचा काय होता, नाथ होता, अनाथ लोकांचा नाथ होता आणि मग लोक त्याला काय म्हणू लागलेले आहेत, अनाथ पिंडक म्हणू लागलेले आहेत आणि म्हणून त्याचं नाव जे आहे हे अनाथ पिंडक पडलेलं आहे. अशा ह्या अनाथ पिंडकाने ती जागा घेऊन 6 मंजिल विहार तो उभा केलाच, परंतु जे दान दिलेलं आहे त्या विहारावर त्यानं स्वतःचं नाव लिहिलेलं नाही. कारण भरपूर जण असे असतात की नावाला हपलेली असतात, माझं नाव पाहिजे, माझं नाव कसं नाही आलं, किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी नावासाठी वादविवाद सुद्धा होतात. बघा, वेगवेगळ्या मंडळ ज्यावेळेस स्थापन होतात त्या मंडळामध्ये सुद्धा नावावरून वाद होतात. मला उभं कसं केलं नाही, माझं नाव कसं घेतलं नाही, मला असं कसं केलं नाही, म्हणजे मला 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 याच्यातच आपण गुरफटला गेलेलो आहोत, है ना. मच्या बाहेर आपण निघलोच नाही. परंतु या अनाथाच्या नाथानं, या अनाथ पिंडकानं एवढ्या मोठ्या सुवर्ण मुद्रा खर्च केलेल्या आहेत, एवढा भव्य दिव्य विहार बांधलेला आहे, परंतु त्या विहारावर त्यानं स्वतःचं नाव दिलेलं नाही, तर ज्याची जागा या ठिकाणी विकत घेतलेली आहे अशा त्या राजाचं नाव जेतवन म्हणून या ठिकाणी ते नाव दिलेलं आहे. होती का त्याला कशाची लालसा, होतं का मीपणाचा अहंकार, नाही. परंतु आजही या धम्मामध्ये तो असा सुदत्त कसा झालेला आहे, अमर झालेला आहे. आजही त्याची कीर्ती आपण गात आहोत. या श्रावस्ती नगरीमध्ये मिगारमाता विशाखा सुद्धा होऊन गेलेली आहे. या श्रावस्ती नगरीमध्ये किसा गोतमी सुद्धा होऊन गेलेली आहे. या श्रावस्ती नगरीमध्ये पट्टचारा होऊन गेलेली आहे. या श्रावस्ती नगरीमध्ये प्रकृती होऊन गेलेली आहे. या श्रावस्ती नगरीमध्ये सुंदरी, चिंचा, तद्वतच जैन तीर्थकांचं सुद्धा मंदिर आहे. तद्वतच बौद्ध वृक्षाची एक डहाळी आणून लावलेली आहे, त्यामुळे तेथे या ठिकाणी आनंद कुटी सुद्धा आहे. भंते महाकश्यप यांची सुद्धा या ठिकाणी कुटी आहे. तद्वतच या ठिकाणी थायलंडचे बुद्ध विहार सुद्धा आहे. अशी ही श्रावस्ती नगरी या ठिकाणी आपल्याला आजही धम्माचं एक आगळं वेगळं प्रतीक म्हणून दिसून येते. तद्वतच या अनाथ पिंडकाने जे जेतवण बुद्धाला दान दिलेलं आहे त्या जेतवनामध्ये बुद्धाचे वर्षावास झालेले आहेत. ते म्हणजे 11 वर्षावास झालेले आहेत.
किती वर्षावास झालेले आहेत? 11 वर्षावास झालेले आहेत. बुद्धाचे वर्षावास या अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये 11 वर्षावास झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने या अनाथ पिंडक जो आहे या दानपारामितामध्ये श्रेष्ठ असा गणला जातो. या अनाथ पिंडकाला आपण या ठिकाणी त्रिवार साधुवार देऊया. साधू साधू साधू. लागलीच आपण या ठिकाणी राजा प्रसंजितची धम्मदीक्षा घेऊया आणि थांबूयात. तर राजा प्रसंजित जो आहे, भगवान बुद्ध आल्याचे आता त्याच्या नगरीमध्ये, तोही श्रावस्ती नगरीचा आहे. राजा प्रसंजित आपल्या राजेशाही इस्मासह त्या जेतवन विहारामध्ये गेलेला आहे. हात जोडून तो भगवंतांना वंदन करीत म्हणाला, माझे हे शूद्र आणि अप्रिय राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगत वंदनीय उपस्थित असताना राजावर आपत्ती आणि संकटे कशी येतील आणि कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या या धर्म अमृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती अनित्य आणि नाशवंत आहे. ऐहिक संपत्ती कशी आहे? नाशवंत आहे. काय आहे ऐहिक संपत्ती म्हणजे? बोला. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे. ऐहिक म्हणजे कोणतीही वस्तू धरा. हे लाकडाचं टेबल आहे का? कशाचं आहे टेबल? लोखंडाचा असो किंवा लाकडाचा असो किंवा प्लास्टिकचा असो, हा कालांतराने काय होणार आहे? नष्ट होणार आहे, नशवंत होणार आहे, नश्वर होणार आहे. हो की नाही? मग हे नित्य राहणार आहे का? नाही, अनित्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही ऐहिक संपत्ती आहे. ही एक प्रकारची संपत्तीच आहे तुमची. ही संपत्ती कशी आहे मग? अनित्य आहे. अनंत काळ टिकणारी आहे का? नाही. अनित्य आणि नाशवंत आहे. पण काय आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. धम्मरूपी धन कसं आहे? शाश्वत आहे. आजही कसं आहे ते? 2500 वर्षापासून चालत आहे. कसं आहे? झालं का नाशवंत? आणि म्हणून या ठिकाणी हे धम्मरूपी धन कसं आहे? शाश्वत आणि अविनाशी आहे. त्याला कोणी चोरी करू शकते का त्याची? नाही ना. उलट त्याच्यामध्ये काय होती? भर पडते, उलट वहाडच होते. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते. जो राजा आहे त्याचं जीवन सुखी आहे का? किती श्रीमंत माणूस असू द्या, त्याचं जीवन सुखी आहे का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मन शांती लाभते. जीवन कसं जगलेला पाहिजे? तर पवित्र जीवन जगणाऱ्या, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य जरी माणूस असला, गरीब जरी माणूस असला, तरी त्या माणसाला मनाची शांती लाभलेली असते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे हे समजून जाणून भगवंत म्हणालेले आहेत. आता तो असं म्हटला आणि मग बुद्धांना वाटलं की आता ह्या संपत्तीला याला कंटाळा आलेला आहे. बुद्धाने त्याच्या मनाची स्थिती ओळखलेली आहे आणि आता ही संधी आहे की आपला धम्माचा उपदेश त्याला केला पाहिजे. हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्व पुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात या ठिकाणी समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि ते आत्मसात करावे. कोणत्या महाराजाने? कोणत्या महाराजाने? प्रसंजित राजा. प्रसंजित महाराजांना बुद्ध आता त्यांचा धम्म सांगत आहेत की महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि ते आत्मसात सुद्धा करावे. आता काय म्हणत आहेत बुद्ध? आपली बरे वाईट कृत्ये
नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. आता मनुष्य आहे, माणसाची सावली त्याच्यासोबत असती की नाही? सकाळ असो, दुपार असो, रात्री असो, सावली असती ना ज्याची त्याच्यासोबत. मग जशी आपली सावली आपल्या सोबत असते तशीच आपले बरे वाईट कृत्य सुद्धा नेहमी आपल्या सोबत त्या सावलीप्रमाणे, त्या छायेप्रमाणेच वावरत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती म्हणजे करुणामय हृदयाची, मायेची, करुणेची, प्रेमाची. ते हृदय कसं असलं पाहिजे तर करुणेने भरलेलं असलं पाहिजे. आपल्या प्रजाजनांना एकुलता एका मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलम करू नका, त्यांचा नाशही करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचाराचा त्याग करा आणि सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र सुद्धा माना. राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका. जी पद प्रतिष्ठा आहे त्याला मात्र तुम्ही बडेशाही अर्थातच बडे जाव किंवा महत्त्व अधिक देऊ नका. किंवा तोंड पूजा करण्याची गोड शब्दात केलेली स्तुती सुद्धा तुम्ही ऐकू नका. असते ना काही जणांना सवय तोंडापुरतं बोलायची, है ना? त्याला काय म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये? तोंडावरून पोतारा फिरवायची, हा, किंवा तोंड चोपडेपणा म्हणतो. आणखी आहे ना, तोंडापुरतं फक्त बोलायचं आणि नंतर तिकडे गेले की बरोबर शब्द निघतात. म्हणजे याला काय म्हणतो आपण? तोंडावर जी काही तोंड पूजा करण्याची गोडी शब्दाने केलेली स्तुती ती सुद्धा तुम्ही ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नाही. तपश्चर्या, उपास तापास, उपास तापास, देव धर्म, काय काय आणखी काय काय जे असतील ते हे सर्व जरी काही केले तरी स्वतःला याचा क्लेश करून काहीही लाभ होणार नाही. का काहीही लाभ होणार नाही? तर या ठिकाणी 6 वर्ष कशाची तपश्चर्या होती? ती वैराग्याची कसोटी. आपण प्रत्येक वेळेस जी आहे वैराग्याची कसोटी आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्याच्यातून काही प्रतिलाभ झाला का? नाही. आणि म्हणून बुद्धाने स्वतः आत्मसात केलं आणि आता प्रसेनजित राजाला सांगत आहेत. काय सांगतात प्रसेनजित राजाला? तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यामध्ये काहीही लाभ नाही. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमनाचे महत्त्व ओळखा. सदाचरणचे मुद्दे आपल्याला माहिती आहेत. सम्यक वाचा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सदाचरणामध्ये मोडल्या जातात. आपलं आचरण कसं पाहिजे? सदाचरण म्हटलं म्हणजे काय? आपलं आचरण, आपलं चालणं, बोलणं, वागणं, ह्या सगळ्याच गोष्टी कशामध्ये येतात? सदाचरणामध्ये येतात. तर आपलं सदाचरणाच्या नियमन जे आहेत त्याचं महत्त्व तुम्ही ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत. दुःखाचा पर्वत सगळ्याकडेच आहे ना. कुणी आहे का दुःखाच्या पर्वताशिवाय रिकामा नाही. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून मात्र आपली सुटका सुद्धा होऊ शकते. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? मग असं वर्तन करण्यात किंवा असं वागण्यात काही फायदा आहे का कुणाचा? स्वतःचाही नाही आणि इतरांचाही नाही. आणि सर्व शहाणे लोक शारीरिक सुख उपभोगाची उपेक्षा करतात. ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसा राहू शकेल? झाडाला आग लागलेल्या याच्यावर पक्षी राहू शकतं का? नाही ना राहू शकणार. ते सुद्धा सावली पाहिल, है ना, पानं पाहिल. तर झाडाला आग झाडावर आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य हे राहू शकत नाही. म्हणजे इथं झाडाचं किती छान उदाहरण दिलेलं आहे. जर सत्य तुम्हाला अवगत करायचं असेल तर तुम्हाला वासनेचा त्याग करावा लागेल. जिथं वासना आहे तिथं सत्य कसं राहू शकल? जळालेल्या झाडावर पक्षी राहतात का? नाही. आणि म्हणून जिथे वासना आहे तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानच समजला पाहिजे. किती ऋषी असला, किती मुनी असला, किती महाराज असला, किती साधू संत असला किंवा एखादा
काही जरी असला तरी हे जर ज्याला ज्ञान नसेल तर त्याचा काहीही या ठिकाणी तो अज्ञानीच आहे, त्याला काहीच ज्ञान नाही, अज्ञानी आहे असं समजलं पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले त्याच्याकडेच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव असा उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयश होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य असं आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनीच्यासाठीच नाही, केवळ एखाद्यानं संन्यास घेतलाय, हे भिक्खू आहे आणि या भिक्खूसाठीच हे सगळं आहे, किंवा हे ऋषी आहे यानं अंगावर चिवर घेतले किंवा यानं अंगावर संन्यासाची कपडे घेतलेली आहेत आणि हे तर यानंच पाळलं पाहिजे, हे याच्यासाठी नाही. हे सत्य केवळ ऋषीमुनीसाठी नाही तर प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य माणूस यांच्या बाबतीत काहीही या ठिकाणी फरक नाही. ऋषीचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषी पदाला जाऊ शकतात. पुन्हा काय सांगितलेलं आहे पहा, ऋषीची सुद्धा अधोगती होऊ शकते जर वर्तन चांगलं नसेल तर. आणि जर सामान्यातला माणूस जरी असला आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषी पदाला पोहोचू शकतात, म्हणजे ते सुद्धा मोठ्या पदाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. आहे की नाही सर्वांना सारखाच धोका. एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, ते म्हणाल का हे श्रीमंत याला राहू द्या. नैसर्गिक आपत्ती आली एखादी, तर एखादा ओढाच आला, एखाद्याचं तर खूप पावसाचं मागच्या वेळेस खूप असं लोंढेच आले, तर नैसर्गिक आपत्ती आल्यानं कुणी म्हणू शकतं का हे असं आहे गड्याला राहू द्या म्हणून? नाही म्हणू शकत. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका आहे. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भवऱ्यात सापडतो त्याची मात्र सुटका नाही. परंतु काय आहे, जो प्रज्ञा नौकी किंवा जो प्रज्ञा ही नौका आहे. प्रज्ञा काय आहे? ही एक प्रकारची नाव आहे, एक प्रकारची नौका आहे. आणि विचार हे त्याचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपले शत्रू कोण आहेत? बरोबर आहे, राग मोह. म्हणजे शत्रू म्हटल्यावर तुम्ही दुसरा विचार करसाल म्हणून पुन्हा मला या ठिकाणी सांगावं लागतं. हां, तर शत्रू म्हटलं म्हणजे काय आहे? राग. आपल्या मनातलेच आपले शत्रू आहेत. राग मोह हे काय आहेत? हे विकार आहेत किंवा शत्रू आहेत. आणि हे विचार तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे. कर्माचे परिणाम, चांगले कर्म केले तर परिणाम चांगले, वाईट कर्म केले तर परिणाम बोला परिणाम वाईट. म्हणून आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे. म्हणून आपण सदोदित सत्य कर्मच करीत राहावे. आपल्या हातातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपले विचार तपासून पहा. आपले विचार सुद्धा आपल्याला तपासायला सांगितलेली आहेत. कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळतं का नाही? जर प्रेमाचे शब्द वापरा, समोरून प्रेमाचे शब्द येणार की नाही? जर एखाद्याला आपण वेगळ्या भाषेत बोललो तर तो सुद्धा आपल्याला तसंच उत्तर देईल ना. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण जे पेरतो तेच आपल्याला या ठिकाणी मिळतं. प्रकाशातून अंधाराकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे सुद्धा जाणारी मार्ग असतात. शुद्ध मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो आणि म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करेल. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा. आणि जीवन कसं आहे तर जीवन हे चंचल आहे हे समजून घ्या. मन जे आहे ते उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर तुमची निष्ठा असू द्या. सद्वर्तन
जीवनाच्या या राजधर्माच्या नियमनाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून सुद्धा न ठेवता, तुमचा आनंद जो आहे तो बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. एक ओळ किती सुंदर आहे पाही. काय ओळ आहे? आपला आनंद कशात असतो पहा. आपला आनंद या ठिकाणी सांगितलेला आहे की तुमचा आनंद बाह्य वस्तूवर न ठेवता, बाह्य वस्तूवर न ठेवता, ज्या बाह्य वस्तू आहेत, समजा एखाद्याला वाटलं एखाद्याच्या घरी एखादी वस्तू असेल, ती वस्तू पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं आपल्या इथं तर हे नाहीच, आपल्या इथं हे नाही, म्हणून त्याला दुःख होतं आणि मग दुसऱ्या वेळेस ती वस्तू आपल्या घरी येते. तर ह्या ज्या काय आहेत अशा बऱ्याच वस्तू आहेत की त्यांनी आपलं समाधान होत नाही. वरच्यावर जे आहे हे आपलं काय आहे, तर ह्या वस्तू वरच्यावर जे आहेत ह्या काय आहेत, तर हे वाढतच जात आहे, वाढतच जातं. आणि म्हणून या वस्तू ज्या आहेत, या भौतिक वस्तू ज्या आहेत, ऐहिक वस्तूच्या या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन हे चंचल आहे हे समजून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सर्व सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमनाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद इथपर्यंत आलतो आपण. तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता, ज्या बाह्य वस्तू आहेत, आज एक मिळाली तिनं माणसाचं समाधान होत नाही, ही बाह्य वस्तू आहे. म्हणून तुमचा आनंद जो आहे हा बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती ही चिरकाल टिकेल. भगवान बुद्धांनी आणि हा भगवान बुद्धाची तथागतांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकलेली आहे. कोण राजा? प्रसेनजित राजा. कोण राजा पाठीमागे? कोणता राजा आहे? प्रसेनजित राजा. आणि या प्रसेनजित राजाला या ठिकाणी बुद्ध जे आहेत आपली अमृतवाणी, त्यांची जी काही अमृतवाणी राजाने अत्यंत या ठिकाणी आदराने ऐकली आणि अंतःकरणात ती या ठिकाणी त्याने साठवली आणि त्याचा उपासक होण्याचे या ठिकाणी त्यांना वचन दिलेले आहे. अशा पद्धतीचा हा प्रसेनजित राजा जो आहे हा बौद्ध धम्मामध्ये तथागतांचा या धम्माचा काय झालेला आहे? मग उपासक झालेला आहे. अशा या अनाथ पिंडकाला आणि या प्रसेनजित राजाला सुद्धा या ठिकाणी आपण त्रिवार साधुवार देऊया. साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.